आणि अनटच लोकांना माहीतच नाहीये, टुरिस्ट इकडे येतच नाहीये. बीच. वाव. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मॅक फ्लाइंग सोल. आणि मी आहे तायवानमध्ये. तायवानच्या ईस्ट कोस्ट साईडला एक सिटी येते तायतुंग. तायतुंग इट्स व्हेरी लाईक अननोन, ऑफ बीट, स्लो ट्रॅव्हलसाठी आणि पीस नेचरसाठी फेमस सिटी आहे तायतुंग. सो काल मी होती हुआलिनला आणि हुआलिनवरून मी ट्रेन पकडली आणि मी आली तायतुंगला. सो तायतुंग इज द प्लेस जिथे तुम्हाला माउंटेन, बीचेस, एव्हरीथिंग बघायला भेटणार. म्हणजे हुआलिनसारखं, बट हे मोर, इथे माउंटेन्स कमी आहे, नेचर, क्लिफ्स, केव्स वगैरे जास्त आहेत. सो आणि ऑल्सो रेल्वे आर्ट विलेज वगैरे आहे म्हणजे इथे येण्यासाठी जी तुम्ही ट्रेन पकडतात, इट्स अमेझिंग, इट्स सीनिक. म्हणजे काल मी म्हणजे माझा असं काही प्लॅन नव्हता ह्या सिटीमध्ये यायचा. मी हुआलिनला होती आणि माझा हॉटेलमधून मी चेकआउट केलं आणि विचार करते कुठे जाऊ, तायपेईला जाऊ की दुसरीकडे कुठे जाऊ. सो मी वेस्ट कोस्टला तर जाऊ शकत नाही बिकॉज माझ्याकडे एकच दिवस आहे ते. तर मी ईस्ट कोस्टमध्ये सर्च केलं की काय फेमस आहे. तर मी आली तायतुंगला आणि इट्स अमेझिंग. लुक ॲट दिस, ब्युटिफुल. इथे बाजूलाच रोड आहे आणि मधूनच असं एक रेल्वे ट्रॅक आहे. हा रेल्वे ट्रॅक आणि आय थिंक इट्स अ टुरिस्टिक डेस्टिनेशन आणि इथून असं गार्डनसारखं आहे. इट्स अमेझिंग. आणि काल जेव्हा मी आलेले तेव्हा असं कडक ऊन होतं आणि आज पूर्ण पाऊस पडतो आहे. म्हणजे लाईक एक दिवसामध्ये टेम्परेचर ॲटमॉस्फिअर चेंजेस झालं. बट या मी असा विचार केलेला की मी आज बाईक रेंट करेन आणि इथे 2-3 असे मोस्ट सीनिक स्पॉट आहेत तिकडे जाईन. बट मी एका बाईक रेंटल शॉपवाल्याकडे गेली, तो बोलला की नाही, फॉरेनर्सला ती लोक देत नाहीत आणि पाऊस पण पडत होता. सो आय एम नॉट शुअर. तर बघू, बाईक रेंटल तर पॉसिबल नाही आहे. सो मग मी एका डेस्टिनेशनला जाणार आहे, बट मी जाणार आहे बसने. सो बस आहे, बट ते खूप लिमिटेड बसेस आहेत त्याच्यासाठी. साईट सीइंगसाठी लोक बस असतात, तर खूप लिमिटेड आहे. सो त्या बसने मी जाणार आहे एका प्लेसवरती. मला असं वाटत होतं की तायवानमध्ये फक्त तायपेई आहे सिटी, बट इट्स अमेझिंग आणि अनटच लोकांना माहीतच नाही आहे, टुरिस्ट इकडे येतच नाही आहेत. आणि ओ माय गॉड, वाव. आणि इट्स नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे मी काल जी ट्रेन घेतली 2 आवर्सची, मस्त सिनिक ट्रेन होती. मी फास्ट लोकल घेतली. म्हणजे 3 टाईपच्या लोकल्स असतात. एक असते लाईक रिझर्व तिकीटची, फास्ट असते थोडीशी, आणि दुसरी असते फास्ट लाईक लोकल असते, नॉर्मल लोकल. तर मी ती घेतली. त्याची मला हुआलिनवरून इकडे येण्यासाठी लाईक 4 आवर्सचा जर्नी होता आणि त्यांनी मला $297 न्यू तायवानीज डॉलर घेतले. तर म्हणजे अराउंड लाईक 500-600 इंडियन रुपीज. इट वॉज प्रिटी चीप अकॉर्डिंग टू मी. आणि ट्रेन पूर्ण खाली होती. म्हणजे मी एकटीच पॅसेंजर होती मला असं वाटतं त्या ट्रेनमध्ये. आणि जेव्हा मी इथे आली तेव्हा पण जास्त काही ट्रेन स्टेशनवरती लोक नव्हते. सो या, इट वॉज अमेझिंग. सो लेट्स गो, जाऊया आपण आता बस स्टेशनवरती. त्याच्या आधी मी विचार करते मी काहीतरी खायला घेऊ, कारण का मला आयडिया तिकडे काय असेल खायला, नाही असेल आणि मी कधी रिटर्न येईन. सो मी कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये जाणार आणि काहीतरी असं स्नॅक्स वगैरे किंवा प्रोटीन शेक कॅरी करणार. सो या, लेट्स गो. दिस इज द एरिया. रेल्वे कॉलनी बोलतात इकडे. आणि ते बाजूला असे पूर्ण घरं आहेत. इट्स लुकिंग व्हेरी व्हेरी प्रिटी, स्पेशली इन रेन्स. काल जेव्हा मी आली तेव्हा इव्हनिंग झालेली ती, मला जास्त काही बघायला नाही भेटलं. बट आता एक खूप मस्त दिसतं आहे, खूप म्हणजे खूप मस्त दिसतं आहे. इमॅजिन. तर मी आता बस पकडून बसने आलेली आहे. मला ते यायचं होतं तिकडे जुआलियान रिक्रिएशनल पार्क. इट्स अ बीच आणि बीचवरून असं सी साईड वगैरे बघायला भेटते. सो मग मी तिकडे आलेली आहे. आणि मला ना बसमध्ये एक मस्त स्वीट ओल्ड लेडी भेटली आणि मी तिच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन करत होती. शी वॉज रिअली स्वीट. आणि ती म्हणजे तिला ऑफकोर्स इंग्लिश येत नाही, तर ट्रेडिशनल मंडेरियन बोलत होती ती. आम्ही ट्रान्सलेटर यूज करून बोलत होतो, चॅट करत होतो.
सो या इट वॉज अ गुड थिंग. सो इथून मस्तच रोड आहे आणि त्या साईडला बीच आहे. पण तिथे जायचं कसं ते माहीत नाही आहे. मी बसवरून तर उतरली आणि आता सी बघू काय आहे ते. मला तर असं वाटतं इकडची तैवानीच लोकं खूप जास्त स्वीट आहेत, खूप जास्त स्वीट. मी मग अशी बोलली ना, काल पण मला एक फॅमिली भेटलेली बसमध्ये. युजली ते बोलायला येतात, वेलकमिंग आहेत आणि ते असं म्हणजे मी जपानमध्ये ट्रॅव्हल करत होते तिकडच्या लोकांना दे डोंट इवन केअर, दे डोंट इवन नो, नॉट इवन केअर, दे डोंट इवन नो की त्यांच्या बाजूला कोण बसलं आहे वगैरे. साऊथ कोरियामध्ये लोक थोडंसं हेसिटेट करतात बट बोलायला नाही येत. बोलायला आले तरी पण खूप रेअरली तुम्हाला बघायला भेटतील कोणतरी बोलायला येतं. बट इकडे कम्पॅरेटिव्हली खूप चांगलं आहे. आय थिंक त्या साईडला जायचं आहे. सो मी आता वॉक करणार आणि बघू. कारण का मी जेव्हा मॅपवरती बघत होती ना तर लोकेशन पाठी गेलं असतं. मला थोडंसं वॉक करावं लागलं आणि मग वॉक करून मग मी त्या लोकेशनवरती जाणार. म्हणजे मला बीचवरती जायचं आहे, तो तिकडे जाणार. मग अशी पाऊस पडत होता, आता पाऊस थांबला आहे. सो आज चांगलं आहे, म्हणजे ऊन नाही आहे, क्लाउडी आहे बट पाऊस थांबला आहे. सो इट्स गुड, चांगली गोष्ट आहे. बट कोणच नाही आहे मागे पुढे. बसून पण मी एकटीच उतरली आणि आता रोडवरती फक्त गाड्या आहेत, अदरवाईज कोण नाही आहे इकडे. आय लाईक सच प्लेसेस. सो ह्या रोडवरून मी चालते आहे ना, तो हा जो रोड आहे इकडचा, हा जो रोड आहे तो गाड्यांसाठी आहे. हा बाईक आणि स्कूटरसाठी आहे आणि बायसिकल. सो आणि हा आय गेस पेडेस्टेरियन एरिया आहे. सो मी चालते आहे. आतमधून पण जाऊ शकतो बिकॉज मला असं वाटतं की आतमधून या साईडला रिसॉर्ट्स आणि बीचवरती जायसाठी जागा आहे. बट मगाशी मी गेली तेव्हा मला कुत्र्याने भुकले. सो मला आता भीती वाटते. सो म्हणून मी रोड साईडने चालायचा प्रयत्न करते. जास्त लांब नाही आहे, एक 9 मिनिट्सचं वॉक आहे त्या स्पॉटवरती. सो तिकडे जाते. इट्स सो क्वाइट, सो पीसफुल. ओ माय गॉड. आय मीन लुक ॲट दिस, सच अ ब्युटिफुल एरिया. पूर्ण ग्रीन ग्रीन, समोर माउंटन्स आहेत आणि मस्त. इथून रोड, इथून ड्राईव्ह करायला पण किती मस्त वाटत असेल. अमेझिंग. तो बीच, वाव. रोडवरून चालत आली आणि इथे पोचली. ओ माय गॉड, लुक ॲट दिस व्ह्यू. इकडे माउंटन्स आहेत आणि इथे आहे बीच. वाव, आपल्याला तिकडे जायला पाहिजे. या सो लेट्स गो. आता ही प्लेस बघून झालेली आहे आणि इट्स अन अमेझिंग स्पॉट. मी विचार करते जर माझ्याकडे तैवानीज नंबर असला असता तर मी बायसिकल हायर करून असं फिरली असती. बट माझ्या तैवानीज नंबर नाही आहे. मी सिम कार्ड घेतला आणि त्याच्यामध्ये वगैरे नंबर नाही भेटत. तर नो प्रॉब्लेम. हे प्लेस मी बघितलं. आता एक दुसरा सीनिक स्पॉट आहे, तिकडे मी जायचा विचार करते. इथून हार्डली एक 10 मिनिट्स वॉकवरती आहे. तर यप, लेट्स गो टू दॅट प्लेस. सो मी चालत त्या सीनिक स्पॉटवरती आलेली आहे आणि मला हा एक मॅप दिसता. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ही लँडस्केप आहे रेन फॉरेस्ट ग्रोईंगसाठी. मान्सून क्लायमेटमध्ये रेन फॉरेस्ट ग्रो होतं इथे. म्हणजे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडे आणि खूप साऱ्या गोष्टी करायसारख्या तिकडे. म्हणजे टुरिस्ट डेस्टिनेशन असतात तिकडे. म्हणजे ते लोक येथे दिलं आहे, कॅम्पिंग पण करतात. मग इथे बनियन एरिया, ट्री एरिया आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. मशरूम रॉक, हनीकॉम रॉक, डोफू रॉक, ट्रेल, खूप साऱ्या गोष्टी. आणि इथून बसेस पण जातात सिटीमध्ये जाण्यासाठी. नाईस, आय लाईक इट. आणि आता पाऊस स्टार्ट होतो आहे, म्हणजे पाऊस येतो आहे. बट स्टील आपण क्विकली एक राऊंडमध्ये येतो आणि मग बघूया. इथे असं कॅन्टीन वगैरे पण आहे, लाईक सुविनियर शॉप टाईप. सो हा एरिया आहे, ते शॉपिंग सेंटर आहे
अजून हे शॉपिंग सेंटर आहेत, प्लस त्या साईडला बीच आहे. सो पाऊस तर स्टार्ट झाला आहे, बट ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ इट. आणि जोरात पडतो आहे पाऊस. सो आता मी चालते बीच साईडला, त्या साईडला सगळेजण चालले आहेत तिथे. इट्स ह्यूज. मला वाटलं तो टुरिस्ट पॉईंट होता, बट मेजर पॉईंट तर हा आहे. तिथे कॅम्पिंग वगैरे पण आहे. हा पुढे इतका मोठा एक ट्रेल आहे आणि मग इथून जाण्यासाठी बीचवर जाण्यासाठी रस्ता आहे. इट्स लाईक अ रॉक बीच, जसं आपल्या इंडियामध्ये आपण बोलतो ना रॉक बीच, म्हणजे रॉक्स असतात आणि त्याच्या पुढे बीच आहे. सो ते आहे ते. कुठे हा इथून जायला रस्ता आहे, बट सॅड रॉक एरिया तिथे लिहिलं पण आहे वरती, हे रॉक एरिया. सो पाऊस वाढतोय पण, आणि ह्या साईडला बीच आहे. सो लेट्स गो टू द बीच. सो प्रिटी. हां इथे रॉक आहे. It's like सो हा आहे प्लेस. आय थिंक पाऊस नाही आहे म्हणून ते जास्त लोक नाही आहेत, आणि पाऊस आहे म्हणून ते जास्त लोक नाही आहेत, बट अदरवाईज इथे लोक खूप येत असणार. म्हणजे एवढं सगळं, आणि कार्स पण मला खूप दिसल्या. एवढे लोक दिसत नाहीत, बट ठीक आहे. सो प्रिटी. people are crossing near. सो इथे डिफरंट टाईपचे रॉक्स आहेत. म्हणजे इकडे मशरूम रॉक आहे आणि अजून वेगवेगळ्या टाईप्सचे रॉक्स फॉर्म झालेले आहे बिकॉज ऑफ द सी. म्हणून हा एरिया जास्त फेमस आहे. आय विल शो यू. हा एक रॉक आहे, हा एक रॉक आहे. शेप नाही मला माहीत, मग अशी मॅपमध्ये बघितलं तेव्हा कळलं असेल. तिकडे मला एक छोटासा मशरूम दिसतो आहे. आय डोंट नो इफ यू कॅन सी. तिकडे एक छोटासा मशरूम आहे, एकच म्हणजे मोठा मशरूम आहे बट एकच मशरूम आहे. आणि ह्या साईडला हा एक रॉक आहे. लुक ॲट दिस रॉक, काहीतरी वेगळंच आहे. नाईस राईट. लोकांचं डेडिकेशन तर बघायचं. लोक एवढा पाऊस पडतो तरी पण छत्री घेऊन आले आणि फोटो काढते. मी पण तसंच आहे, मी पण छत्री घेऊनच आली आहे आणि व्हिडिओ काढते. तर आय एम नॉट टुरिस्ट, आय डोंट कॉल माय सेल्फ टुरिस्ट, आय एम ट्रॅव्हलर. सो डिफरंट रॉक्स, व्हेरी नाईस. एवढेच टुरिस्ट आहे बट मला इथे एक पण इंटरनॅशनल टुरिस्ट नाही दिसत. सगळे चायनीज पीपल आहेत. चायनीज एज इन तायवानीज पीपल आहे हू स्पीक चायनीज. सो प्रिटी राईट. हवा पण येते म्हणजे छत्री उडली. सो मी जेव्हा तिथून बाहेर पडली तेव्हा मी बससाठी वेट करत होती आणि मला एका तायवानीज दोन म्हणजे लोकांनी मला ड्रॉप केलं. अँड दे वर व्हेरी नाईस पीपल. म्हणजे मी बस स्टॉपच्या बाहेर उभी होती आणि त्यांनी जस्ट कार थांबलं. त्यांनी विचारलं मला की तुम्ही तायतोंग सिटीला जाणार आहे का? तुम्ही बोलली हां. सो दे सेड की गेट इन.
म्हणजे ऑफकोर्स त्यांना इंग्लिश येत नव्हतं. एकाला थोडंसं इंग्लिश येत होतं, तीन लोक होते, एकाला थोडंसं इंग्लिश येत होतं. बट मग नंतर आम्ही ट्रान्सलेटरने बोललो. इट वॉज रिअली नाईस. आणि त्यांनी मला माझ्या हॉस्टेलच्या इथे ड्रॉप केलं. सो या, इट वॉज माय डे. आणि आता मला उद्या जायचं आहे तायपेईला. तर मी ट्रेन तिकीट बुक नाही केली आणि ऑनलाईन सम ऑफ द रिझन नाही होत आहे. सो मी विचार करते की मी आता तायतुंग बस स्टेशनला जाऊ, तिथून ट्रेनचं काहीतरी उद्याचं फिगर आउट करू. बिकॉज मला एनी हाऊ अर्ली मॉर्निंग ट्रेन घ्यायचीच आहे. सो मी आता स्टेशनला त्याचा विचार करते आहे. आता मी बसने स्टेशनला जाईन, तायतुंग बस स्टेशन ट्रेन स्टेशनला, आणि तिथून मग मी पुढे ट्रेन तिकीट काढेन. सो या, आता 20 मिनिट्समध्ये बस आहे. इथे ना बसचा प्रॉब्लेम आहे थोडा, खूप कमी ड्युरेशनमध्ये, म्हणजे खूप कमी फ्रिक्वेन्सी आहे बसेसची. म्हणजे हा एक तासामध्ये एक बस आहे. थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं आहे. म्हणून युजली लोक इथे बाईक किंवा बायसिकल हायर करतात, रेंट करतात. मग आता भेटलं नाही, कारण का ते मला बोलला की फोरेनरला नाही देऊ शकत. बट ठीक आहे, आता मी वेट करते बसचा. तर बसने मी जाईन ट्रेन स्टेशनला आणि तिकीट काढते उद्यासाठी. सो मी 1 तास झाला बसची वाट बघत होती, बट बस तर काही येतच नव्हती. कारण का स्मॉल टाऊन आहे आणि स्मॉल टाऊनमध्ये मला वाटतं बस प्रॉपरली नाही चालत. म्हणून लोक युजली बाईक किंवा बायसिकल यूज करतात. सो माझ्याबरोबर पण तेच झालं, बस नाही आली. बट मग मी गुगल केलं, ChatGPTला विचारलं की वेअर कॅन आय बाय तिकीट फॉर द ट्रेन जर्नी. सो मी 7-Elevenमध्ये गेली आणि तिथून मी हे तिकीट बाय केलं. अमेझिंग राईट, बाजूलाच 7-Eleven होते. उगाच मला स्टेशनपर्यंत जायची गरज नव्हती. सो मी स्टेशनपर्यंत न जाता 7-Elevenमध्ये मला तिकीट बाय केलं. सो या, मस्त पिंक कलरचं भेटलं आहे. उद्या तायतुंग टू तायपेईसाठी. सो मी तिकीट बाय केलं आणि आता मी उद्या जर्नी करणार. सो नेक्स्ट व्लॉग असणार ट्रेन जर्नी इन तायवान, ट्रेन जर्नी इन तायवान. आणि इथे मला एक मुलगा पण होता, त्याने मला खूप जास्त हेल्प केली, कारण का पूर्ण चायनीजमध्ये होतं आणि मला लँग्वेजेस कळते. इकडे इंग्लिशचा ऑप्शन होता, बट तरी पण इंग्लिशमध्ये काहीच येत नव्हतं. त्याने मला हेल्प केली. सो या, इट वॉज ग्रेट. सो मी हे तिकीट काढलं, त्याच्यावर या लोकांनी काहीतरी वाउचर पण दिलं आहे. सर बघू. तर मी आता उद्या ट्रेन जर्नी करणार. पाऊस परत स्टार्ट झाला इथे. सो या, आता मी बघते, जर आजूबाजूला काहीतरी नाईट मार्केट असेल तर तिकडे जाईन, किंवा मग हॉस्टेलमध्ये परत जाईन. सो आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.